माय माऊली नमस्कार. पौष मास शुद्ध दुर्गाष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवी महोत्सव निमित्त आपण शाकंभरी महात्म्य अभिवाचनातनं श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. श्री शाकंभरी दैवे नमः. कुलस्वामिनी दैवे नमः. अध्याय 3 व 4. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. पूर्वी ब्रह्माने तारकासुराला प्रसन्न होणी वरदिला. तेने तारकासुर उन्मत्त झाला. करी संहार पृथ्वीचा. कार्य पाहुणे असुराचे देव योजिती वध करण्याचे. त्यांनी विनविले शंकरा ते पुत्र द्यावे म्हणून. शंकर प्रसन्न झाले तथा स्वैसे बोलले. तेने देव संतुष्ट झाले पाहती वाट पुत्राची. परी घटना घटित घडली. सती अग्नीत दग्ध झाली. ही वार्ता तारकासुराला कळाली. आरंभिली अनंतवा. नाही श्री शंकरासी पुत्र प्राप्ती होईल मग कैसी. चिंता उद्भवली देवासी. घराणे सांगती विष्णूला. भुवनेश्वरी जागृत असता तुम्ही चिंतातुर का होता. रक्षण करील जगन्माता करा विनविनी शक्तीची. सर्व देव संतुष्टले भगवती पुनच्चरण आरंभेले. यज्ञ याग चालले देवी सूक्त वाचिती. ऐसा कित्येक काळ लोटला एक चैत्र मास नवमीला. शुक्रवारी शुभ मुहूर्ताला जगदंबा प्रगटली. रूप यौवन संपन्न पूर्ण चंद्रापरी वदन. सरळ नासिका विशाल नयन. कुंडकळ्या परी दंतपंक्ती. बाल विशाळ सुरेख. मस्तकी शोभे कसुरी तिलक. केश कुरळे अलौकिक. कंठी पुष्पमाळ साजिरी. वरद भय पाशांकुश धरोणी. सर्व आवरणे लिहुनी. नयन तृप्त झाले पाहुणी. हर्ष झाला सर्वासी. कल्याणरूपी महादेवी मायादेवी दुर्गेश्वी. वंदन करीतो उमादेवी द्यावे अभय वर. जी विष्णूची शक्ती पार्वती सरस्वती आदिती. दक्ष कन्या भगवती कृपा करावी अम्मावरी. सर्व देवांचे सार जननी हिंकार मूर्ती प्राणस्वरूपिणी. करुणामय जगन्मातेची चरणी आम्ही मस्तक ठेवितो. प्रसन्न होणे अंबा म्हणाली काय दशा प्राप्त झाली. कोणते संकट आले या काळी ते कथन तुम्ही करावे. तू सर्वज्ञ आहेस परमेश्वरी. तारक दैत्याने पिढिले भारी. त्याचा नाश करावा माहेश्वरी. दुःख निवारण करावे. शिवपुत्राचे हातुनी वध करण्याचे योजिले ब्रह्मयाने. परी सती दग्ध झाली अग्नी. तेने चिंता उरवली. देवो प्रगट होईल माझी शक्ती. श्रेष्ठ हिमालय पार्वती. ती शक्ती अर्पावी शंकराप्रती. तेने पुत्र लाभेल. हिमालय सेवा करी शक्तीची. इच्छा असे अव्यक्त रूप पाहण्याची. मी कन्या होईन हिमालयाची. देईन सुख अपार. मज म्हणती आत्मरूप परब्रह्मचिद रूप. जनन इत्यादी भावरूप. माया अनादी शक्ती वदती. सर्व तत्वांचे उत्पत्ती स्थान. कर्म आणि इच्छा ज्ञान जेथे असे याचे अधिष्ठान. यालाच कार म्हणती. वायू तेजरस जल मिळाली. तेने पृथ्वीची उत्पत्ती झाली. शब्द स्पर्श रूप रस गंध मिसळली. झाले लिंग देह उत्पन्न. पंचभूतात्मक या देही ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती होई. सर्व तत्वापासून निर्माळ होई. अंतकरण वृत्तीच्या पृथक रूपापणामुळे ते संकल्पना विकल्प करीती. मन ऐसे संज्ञा प्राप्त होते. दृढ निश्चयासी बुद्धी वदती. अहम अभिमानाने अहंकार पंचभूते. कर्मेंद्रिय होती साकार. रजोगुणे पंचप्राण होई साकार. नामे प्राणाची ऐकावे. हृदयामध्ये प्राण गुद नाभी अपान समान. असे कंठामध्ये उदान व्यान सर्व शरीरे. या मायारूपी शक्तीला जगवरती शक्ती द्याला. जर शक्तीचा अभाव झाला तर ते शून्य होईल. पूर्वी ब्रह्मदेवाने कवच दिले भृगुला. त्याने हे कवच धारण केल्याने पूज्य पराक्रमी झाला. जे कवच भृगुला मिळाले तेच कवच तुम्हासी दिले. संकटमुक्त व्हाल सगळे. सांगून गुप्त झाली जगदंबा. सांगून गुप्त झाली जगदंबा. श्री सरस्वती कवच जे दिले तेच आता आपण श्रवण करूया. संकटमुक्त नक्कीच व्हाल. श्री सरस्वती कवच. ओम ह्रीं सरस्वते स्वाहिते स्तोत्रे पातु निरंतर. ओम
ओम श्रीं ह्रीं भगवते सरस्वते स्वाहा नेत्रयुग्म सदावतु। ओम ऐं ह्रीं वाग्वादित्ये स्वाहा नासाम्बे सदावतु। ओम ह्रीं विद्याधीष्टतृ दैवे स्वाहा ओष्टं सदावतु। ओम श्रीं ह्रीं ब्राह्माय स्वाहा देवी दंतपंक्ति सदावतु। ओम ऐं मित्यकाक्षरो मंत्रो मम कंठ सदावतु। ओम ह्रीं पातु मे ग्रीवाः स्कंदो मे। ओम श्रीं सदावतु। ओम ह्रीं विद्याधीष्टतृ देवे स्वाहा वक्ष सदा भवतु। ओम ह्रीं विद्यास्वरूपाय स्वाहा मे पातु नाभिकाम। ओम ह्रीं क्लीं वायव्ये स्वाहेति मम हस्तु सदावतु। ओम सर्ववर्णात्मकाय स्वाहा पादयुग्मं सदावतु। ओम वाग्वादिष्टः त्रुदैवे स्वाहा सर्वसदावतु। ओम सर्वकण्ठवासिन्यः स्वाहा प्राच्याः सदावतु। ओम सर्वजीवाग्र वाग्नेये स्वाहा अग्निदिशि रक्षतु। ओम ह्रीं क्लीं सरस्वतेः बुधजनन्ये स्वाहा सततं मन्त्रराज्योक्षं दक्षिणो महा सदावतु। ओम ह्रीं ह्रीं श्रीं त्रयक्षरो मंत्रो निवृत्त्याः सदावतु। ओम ह्रीं जिह्वाग्रवाग्नेये स्वाहा मां वारुण्यवतु। ओम सर्वाभिकाय स्वाहा वायव्य मां सदावतु। ओम ऐं श्रीं क्लीं गद्धे वागिन्य स्वाहा मामुत्तररेवतु। ओम ह्रीं सर्वशास्त्र वागिन्ये स्वा एशान्यः सदावतु। ओम ह्रीं सर्वपूजिताय स्वाहा चोर्ध्व सदावतु। ओम ह्रीं पुस्तकवासिन्य स्वाहा धूमां सदावतु। ओम गन्धबीजं स्वरूपाय स्वाहा मां सर्वतोवतु। इति तं कथितं विप्रब्रह्म मंत्रोद विग्रहम् इदं विश्वजयं नाम कवचं ब्रह्मरूपकम्। अध्याय 4. आता आपण श्री सरस्वती कवच श्रवण केले. आता अध्याय 4. श्री गणेशाय नमः. हिरण्याक्षमोसीरूरू दैत्य उद्भवला, त्याला दुर्गम पुत्र लाभला, दुष्ट कृत्ये करू लागला, प्रज्ञा कष्टी जाहली, वेदना शास्तव सिद्ध झाला, तप करण्या हिमालयी गेला, वायू भक्षणी ब्रह्मचिंतन आरंभेले, सहस्त्र वर्ष तप केले, ब्रह्मदेव प्रसन्न झाले, समाधी मग्न दैत्याला मिळाले, दुर्गमा तुझे कल्याण झाले, मी प्रसन्न झालो तुझ्यावरती, ब्रह्मवाणी श्रवण करोणी, दुर्गम समाधी सोडोणी, ब्रह्मासी देखिले नयनी, चरणी मस्तक ठेविले, प्रभो मंत्र द्यावे वेदाचे, मी पराक्रमे करीन देवाचे, मी पराभव करीन देवाचे, रक्षण करीन दैत्य वंशाचे, सत्ताधीश होईन मी. प्रजापती तदास्तु म्हणाले, वरदेवणी सत्यलोकी गेले, तेने विप्रवेद मंत्र विसरले, होमादी क्रिया लुप्त झाल्या, वरुण जगावरी रुसला, शतवर्ष भोरी नाही अवतरला, तेने सरितेचा भाव झाला, झाले असह्य जीवनम, जळावीन तैसा मासा तडपडे, तैसे जीवनावीन जग झाले वेडे, देवादिकास पडले कोडे, मार्ग काही सुचेना, मोठे अहंकार उडाले, भुवर अनर्थ ओढावले, देव जरा युक्त क्षीण झाले, दुर्गमे इंद्रलोक व्यापिला, इंद्रादी देव सगळे अमरावती सोडून चालले, ते सुमेर गुहे पासी आले, करीती स्तवन अंबेचे, अंबे तया करी आम्हावरी, कोप योग्य नाही सर्वेश्वरी, अंत पाहू नकोस माहेश्वरी, संकट मुक्त करावे, उदकावीन प्रजा सगळी, जळावीना मासोळी तळमळे, जळे तळे विहिरी सुकून गेली, माते हे जीवन मासी, चैतन्य शक्ती ईश्वरी, निर्गुण रूपा सर्वेश्वरी, अनंत कोटी ब्रह्मांड माहेश्वरी, नम्र होतो अनन्य भावे, नमस्ते विश्वरूपिणे वैश्वानर मूर्ती स्वरूपे, नमस्ते रसरूपिणे विश्वचतने नमो नमः. ज्यामध्ये सर्वलिंग देह होत प्रोत सामावलेलं, त्या प्राज्ञ स्वरूपाते नमस्कार, व्यक्त रूपाते नमस्कार, नमस्कार सर्वात्म स्वरूपाय
नमस्कार ब्रह्ममूर्तीला, नमस्ते सर्वरूपाला, सर्व लक्ष देवी तुला नमस्कार. ठेवून मस्तक चरणकमळी, ब्रह्मा विष्णू वदती त्यावेळी, घ्यावे जन्म या काळी, या हो आम्ही कृतकृत्य. गती काळाची थांबली, प्रजा हैराण झाली, याचना करीतो माते जवळी द्यावे पाणी. सर्व जगताची माऊली, स्तुती ऐकून हळली, पार्वती तेथे प्रगटली, पाही सत रोज नेत्राने. नील स्फटिका परी अंगकांती, धनुष्यमान पाने मुळे पसती, रसयुक्त भाज्या हाती, ऐसे स्वरूप धाविले. शतनयनापासून वृष्टी केली जलधाराने, तेने आनंदिली नदी नदरणी, नद्या नाले वाहती, जणू गंगा अवतरली भूरती, जलधारा वाहती, पक्षी मयूर लांडरो नाचती, आनंदी आनंद चोहीकडे, लता पल्लव बहरले, तृण शेती डोलू लागले, मोगरा सेवंती उमलले, दिशा धुंद झाल्या. आनंदले सकल जन, देवी सकरिती वंदन, वरती दिले सम्मा जीवन, जन्म सफल झाले. नारळ पोकळी केळीचे वन, निंब चिंच नागवेलीचे पान, विशाल वृक्ष सरोरी पाहुन, आल्हाद वाटे मानसी, चंदनाचा सुगंध, वास केवड्याचा म्हणा करी, धुंद जळा कमळ डोलती स्वच्छंद, करीती कुंजना कोकिळा. शताक्षी अंबे भुवनेश्वरी, करावी कृपा अम्मावरी, दुष्ट संहार करुणी माहेश्वरी, परताना वेयावे दासी. आनंदली सकाळची जननी, संगे घेऊन 64 योगिनी, ती आली या तिलकवनी, दैन्य दुःख पाहिले, करीती विनंती योगिनी, आज्ञा काय ते सांगावे जननी, काय करावे मी या क्षणी, जनसंतुष्ट करावया, भूक शमया भक्तांचे, तुम्ही रूप घ्यावे भाज्यांचे, करा उदर पूर्ती जीवाचे, तेने सुखी होतील. पालटले भूमाते जे स्वरूप, उगवल्या भाज्या अमुप, पाहुन गोजिऱ्या बाळांचे रूप, नयन तृप्त झाले. शाक म्हणजे भाज्या, खाऊ घालून रक्षली प्रजा, आनंदोनी करीती जगन्मातेची पूजा. नाम ठेविले शाकंबरी, नाम ठेविले शाकंबरी, तीच शाकंबरी महोत्सव. नवरात्र काय मानू शक्तीचा महिमा, शब्द नाही द्यावय उपमा, तिकड वनीची ही उमा, नमन माझे साष्टांगी. घालिती गळा पकुळ चंपकाचे हार, उधळती बुक्का गुलाल बिर, मस्तकी लावती हळद कुंकुम केशर, करीती जय जयकार शंकरीचा. मृदुंग टाळीचा गजर, झांजा गरजती अपार, सनयांचा निघे मंजुळ दूर सूर, निनादल्या दसदीशा. नारद तुंबर यक्ष किन्नर, गाती मधुकंस मेघमल्हार, दीपराक केदार, आळविती सुस्वरे, उर्वशी रंभा मेनका, येऊन नृत्य करीती कथका, देवान विसरल्या मदनिका, अपूर्व मेघ शोभा पाहुणी. 64 भाज्यांचे अमृत, नारळ केळी मधु धृत तिलक, मोदक शर्करा मिश्रित, नैवेद्य अर्पिती देवायसी. हाती घेऊन पंचारती, अन्नपूर्णेस ओवाळीती, कुलदेवतेची करीती स्तुती, वरती तिलकवणे रावे, भक्तांची इच्छा जाणवणे, राहिली शंकरी तिलकवणी, शाकंबरी नाम पाहोने, रक्षण करण्या भक्तांचे. जे स्कंदाने सांगितले ऋषीणीस, तेची कथा संताने सांगितली तुम्हास, हो प्रसन्न वन शंकरे तुम्हास. श्रद्धा ठेवा तेवरी, श्रद्धा ठेवा तेवरी. या ठिकाणी 3रा आणि 4था अध्याय समाप्त झाला. उद्या 5वा अध्याय श्रवण करूया.